मणेराजुरीतील ज्वेलर्स दुकानफोडी उघड, चोरट्याला अटक, 6,92,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची धडाकेबाज कारवाई. सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी येथे महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात झालेल्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसात उघडकीस आणलेला आहे. या प्रकरणी राहुल दादासाहेब जमदाडे वय वर्ष 29 राहणार मणेराजुरी तालुका तासगाव याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून 6,92,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तासगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार 8 जुलैच्या रात्री ते 9 जुलैच्या सकाळी दरम्यान मणेराजुरी येथील महालक्ष्मी ज्वेलर दुकानाचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानातील चांदीचे दागिने चोरी केले. या प्रकरणी BNS कलम 331(3), 331(4), 305(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी LCBचे विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. दरम्यान 13 जुलै रोजी खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार यशवंत नगर ते वसंतदादा कारखाना मार्गावरील मदनभाऊ पाटील बालउद्यान परिसरात संशयित इसम चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून संशयित राहुल जमदाडे याला ताब्यात घेतलं. त्याच्या रॅसॅकची पंचांसमक्ष झडती घेतली असता 2 किलो 734 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आढळून आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने विश्वासघात केल्यानंतर मणेराजुरीतील महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून 6,32,030 रुपयांचे दागिने, चांदीचे दागिने, 60,000 रुपयांची HF डिलक्स मोटरसायकल आणि 50 रुपयांची पक्कड असा एकूण 6,92,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे, दरिबा बंडगर, सुनील जाधव यांच्यासह LCB आणि सायबर पोलीस ठाणे पथकाने केली आहे. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.